नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. सुनीता आंधळे आणि तिचे पती असलेले अभिमन्यू आंधळे या दोघांचा जामीन झालेला आहे. आता उर्वरित लोकांचा जामीन फेटाळला असल्याचं न्यायालयानं सांगितलेलं आहे आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. सुनीता आंधळेंचा जामीन झालेला आहे. आता ते या प्रकरणामधून पूर्णपणे मुक्त आहेत का? त्यांचा जामीन झाला म्हणजे ते निर्दोष आहेत आणि या सगळ्या गोष्टी चर्चेला जाऊ लागलेल्या आहेत. सोशल मीडियावर सुनीता आंधळे यांच्या समर्थकांनी पोस्ट सोडायला सुरू केल्या. सत्यमेव जयते, सत्याचा विजय आहे किंवा मग सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, असे सगळे स्टेटमेंट दिले जाऊ लागलेले आहेत काही बोटावर मोजलेल्या लोकांकडून. सुनीता आंधळे स्वतः स्टेटस ठेवायला लागलेले आहेत. संस्थेतल्या मुलींनी आमचा सत्कार केलेला आहे, एकच फोटो 4-4 वेळेस ठेवून आम्हाला सन्मान केला आहे, आमचा सत्कार केला आहे असं त्या सांगतात. खरं तर ज्यावेळी गुन्हा दाखल झाला, या प्रकरणाची सगळी पुष्टी झाली, प्रकरण बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि वारकरी संप्रदायामध्ये खळबळ उडाली. त्यावेळेला मात्र सुनीता आंधळे यांनी 2-3 पानांचं स्टेटमेंट बाहेर काढलं. सोशल मीडियावर ते आपल्या हस्तकांच्या माध्यमातून व्हायरल केलं आणि त्यामधून तिने सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये मला गोवलं जात आहे, वारकरी संप्रदायामध्ये माझी बदनामी केली जाते, माझ्या संस्थेची बदनामी केली जाते, भगवान बाबांची बदनामी केली जाते, या प्रकरणामध्ये भगवान बाबा आणि मला आणू नये असं त्यांनी जाहीर आवाहन केलं होतं. काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर झाल्यानंतर मी स्वतःहून वारकरी संप्रदायासोबत समाजासमोर येईल आणि सत्य सगळ्या गोष्टी सांगेल असं त्यांनी सांगितलेलं होतं. याचबरोबर सदरील आरोपी असलेला, या प्रकरणामध्ये ज्याच्यावर आरोप आहेत तो आरोपी असलेला माणूस हा माझा कोणीही नाही, माझा त्याचा नातेवाईक नाही. तो जरी आंधळे नावाचा असला किंवा मग आमच्या दोघांचं आंधळे नाव आहे असं जरी असलं तरी माझं त्याचा काही संबंध नाही असं त्या स्टेटमेंटमधून त्यांनी सांगितलेलं होतं. आणि लवकरच येऊन मी समाजासमोर आपली बाजू मांडेल, मी काय आहे हे सांगेल असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र काल जामीन झालेला आहे, कालचा दिवस गेला, आजचाही दिवस गेलेला आहे. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस माहिती घेऊन सुनीता आंधळे माध्यमांसमोर आलेले नाहीत, पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि समाजातील आणि वारकरी संप्रदायातील लोकांना अजिबात काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरचे जे काही ॲलिगेशन्स आहेत, जे काही आरोप आहेत, हे सध्या तरी स्पष्ट आहेत आणि त्याच प्रकारे सगळं घडलंय हे सगळं निश्चित आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय त्याचं कारण वेगळं आहे. वेगळे म्हणण्यापेक्षा यांच्या संस्थेपेक्षा वेगळं नाही आहे. संस्थेमध्ये काय नेमकं घडलं, काय झालं, संस्था कशी चालते, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. या संस्थेमध्ये अशाच गोष्टी सगळ्या चालत होत्या का? सुनीता आंधळे यांची वागणूक कशी आहे, त्यांचे आत्ताचे असलेले पती हे अभिमन्यू आंधळे आणि त्यांचा कसा विवाह झालेला आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या जरी खाजगीतल्या असल्या तरी वारकरी संप्रदायामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ही पदवी लावल्यानंतर काही त्यांना बंधनं लागतात असं मला वाटतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये फार जुने जाणते ज्येष्ठ लोक हे माझ्या संपर्कात आहेत. ते मला नेहमी फोन करून विचारणा करतायत, त्यांची माहिती देत आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला करतायत. त्यांचं मार्गदर्शन मला नेहमी लाभलेलं आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या गोष्टी नसतात असं ते मला नेहमी सांगतात. मात्र हे कुठल्या प्रकारचे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, यांना वेगळी पदवी किंवा मग ही राष्ट्रीय पदवी नेमकी कुणी दिली, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तो सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता आंधळेंना विचारला जाऊ लागलेला आहे, मात्र त्याची उत्तरं त्या देत नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आहेतच. याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर सुनीता आंधळे यांचा पती असलेला जो काही अभिमन्यू आंधळे आहे तो काही म्हणजे त्यांचा विवाह होण्यापूर्वी हे बहीण भावाच्या नात्यामध्ये होते. तो तिला ताई ताई म्हणायचा, तिची वेणी घालून देणं असेल किंवा काही असेल, म्हणजे काही खाजगीतली कामं करून देणं असेल, या सगळ्या गोष्टी हा अभिमन्यू आंधळे त्या ठिकाणी करायचा. तो त्या ठिकाणी गायनाचे कुठल्या तरी कामाला त्यांच्याकडे होता आणि बहीण भावाचं नातं होतं. या सगळ्या गोष्टी असताना तो सुनीता आंधळे यांचा पती कसा झाला, या प्रश्नांची उत्तरं सुनीता आंधळेंनी समाजाला देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची उत्तरं देणं गरजेचं असताना मात्र दुसरीकडं स्टेटस लावायचं, आम्ही चुकलेलं नाही आहोत, आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, आम्ही पुरून उरणार आहोत, समोरचे लोक कोण आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत, नंदा थोरात यांना कोणी पुढं केलं, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू. कधी सांगणार आहात तुम्ही वाघ आहेत का? तुमच्या अंगावर कुठे कुठे पट्ट्या आहेत हे आम्हाला जरा सांगा थोडंसं, की आम्हाला कळेल तुम्ही वाघ खरंच आहात. कारण वाघाच्या अंगावर पट्टे असतात आणि पट्टे असलेलेच वाघ असतात. खरं तर कुत्र्याच्या अंगावर सुद्धा पट्टे असतात, मात्र पट्टे असावे लागतात. तुमच्या अंगावर नेमके कुठं कुठं कसले पट्टे आहेत हे आम्हाला जरा सांगा, म्हणजे तुम्ही वाघ आहात हे आम्हाला कळेल किंवा मग वारकरी संप्रदायाला आणि जगाला कळेल की तुम्ही वाघ आहात. असो, तुम्ही वाघ असू द्यात, शिळी असू द्यात, कुणी वेगळं कुणी असू द्यात, याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आहे. मात्र तुम्ही ज्या गोष्टीवर बांधील आहात
त्या बांधील गोष्टी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कराल अशी अपेक्षा आहे. कारण तुम्हीच स्वतः सांगितलं होतं की बाहेर येऊन आम्ही सगळ्या गोष्टी सत्यपणे सांगू. सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापेक्षा समाजातील आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या मुलींना तुमच्या विश्वासावर त्यांनी ठेवलं त्या पालकांना तरी सांगा की तुमचं नेमकं काय चाललेलं आहे. काही पालकांनी मला फोन केले आणि ते विचारायला लागले की खरं काय घडलेलं आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप करायचे असतील तर ते सोपं नसतं, त्याच्यासाठी पुरावे लागतात. पुराव्याशिवाय कुणीही काहीही बोलू शकत नाही. मग मी काय वाघ आहे का? या सगळ्या गोष्टी आहेत. पत्रकार असला म्हणजे कोणालाही शिंतोडे उडवायचा काहीही अधिकार मला नाही आहे. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आहेत. भविष्यामध्ये काय याचे परिणाम होणार आहेत या सगळ्या गोष्टींची जाणीव करूनच मी बातम्या करत असतो. हे मला नेहमी कळलेलं असतं आणि मी आता या ठिकाणी जाहीर तुम्हाला सांगतोय. या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. सुनीता आंधळेंच्या बाबतीमध्ये घडलंय म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे. आम्ही हे उकरून काढलेलं नाही आहे. काही गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून तिथं आम्हाला बोलावं लागतंय. आणि आता सुनीता आंधळे, त्यांचा पती असलेला तो अभिमन्यू आंधळे, या सगळ्या गोष्टी, हे प्रकरणं आमच्या काही बांधाला बांध नाही आहेत. त्यांनी आमचं काही बिघडवलंय, आमचं काही नुकसान केलंय म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही लागलेलो असं अजिबात नाही आहे. घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्या घडलेल्या गोष्टीवर चिकित्सा करणं, बातम्या करणं, माहिती देणं, समाजाला कळवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि हे सगळं काम आम्ही पब्लिकसाठी करत असतो. काही लोक आम्हाला विचारतात तुम्हाला काय अधिकार आहे त्यांच्यावर बोलण्याचा, तुम्हाला काय अधिकार आहे, तुम्ही कसं काय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकता. आम्ही वैयक्तिक आयुष्यावर अजिबात बोलू शकत नाहीत. मात्र वैयक्तिक आयुष्य तेव्हा असतं जेव्हा तुमचा वैयक्तिक खाजगीतला घरातला प्रश्न असेल. तुम्ही जेव्हा एखादा सामाजिक चळवळ उभारत असेल, एखादं संस्थान चालवत असेल, तिथे तुम्ही पब्लिक राहत नाही. तुम्ही जबाबदार व्यक्ती असता आणि तुमची जबाबदारी असते. जेव्हा तुम्ही ती जबाबदारी झटकून टाकाल तेव्हा तुम्हाला सवाल करणं आमचा अधिकार आहे. आणि म्हणून त्याच सवालाच्या अधिकारानुसार आम्ही तुम्हाला सवाल करतोय आणि त्याचे उत्तर देण्याचं तुमचं कर्तव्य आहे. ज्या मुलीला अहमदनगर इथून नेण्यात आलं, आळंदीच्या संस्थेमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथून पुढं मुलीनं फोन केला, तो हिसकून घेतला, सुनीता आंधळे बोलल्या, त्यावर आळंदी पोलीस आले आणि मुलीला आणि सदरी आरोपी असलेला अण्णासाहेब आंधळे याला घेऊन पोलीस आळंदीवाले घेऊन गेले. आता यावर हे प्रकरण थांबलंय का? इतक्यावर हे थांबलंय का? तर नाही. या गाडीमध्ये आणखी एक मुलगी होती, ती रेकॉर्डवर नाही आहे. सदरील पीडित मुलीनं ते सांगितलं नाही, मात्र खाजगीत ही माहिती आम्हाला मिळाली की त्या गाडीमध्ये आणखी एक दुसरी कुठली तरी मुलगी होती आणि ती मुलगी संस्थेत उतरली. ती मुलगी पोलिसांत गेली नाही. ती मुलगी वारकरी शिक्षण संस्था भगवान बाबा, जी सुनीता आंधळेंची संस्था आहे, तिथेच उतरली. इथे मात्र त्या दोघांना पोलिसांमध्ये पाठवण्यात आलं. सदरील पीडित मुलगी आणि अण्णासाहेब आंधळे या दोघांनाच पोलिसांनी घेऊन जाण्यात आलं. सदरील तिसरी मुलगी जी होती आणि जी ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हर आणि ती मुलगी, त्याला पोलिसांनी नेण्यात आलेलं नव्हतं. मग ह्यांना संस्थेमध्ये का उतरून घेण्यात आलं? त्यांचा आणि संबंध संस्थेचा काहीच नसताना त्या मुलीला आणि सदरील ड्रायव्हरला का पोलिसात सादर केलं नाही? सुनीता आंधळेंनी, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. याचं उत्तर सुद्धा सुनीता आंधळेंनी पुढे येऊन द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत, काय घडल्या आहेत, जरी पोलीस कुचराईनं काम करत असतील तरी आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. काय नेमकं घडतं या प्रकरणामध्ये, आम्ही फार सगळी कामं बाजूला ठेवून या प्रकरणामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून, शिताफीनं लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करतोय. जी काळी गाडी इथून मुलींना घेऊन आळंदीच्या त्या संस्थेपर्यंत गेली, ती गाडी नेमकी कोणाची आहे ती अजूनही पोलिसांना सापडलेली नाही. पोलिसांना नंबर गाडीला नसता तर मग ठीक होतं की नंबरच नाही आहे, मग आता कुठं शोधायचं. पोलिसांना नंबर दिलेला असताना सुद्धा ती गाडी नेमकी कोणाची आहे, कोणाच्या मालकीची आहे हे पोलिसांना सापडत नाही. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र जरा थोडंसं यंत्रणा नसल्यामुळं आम्ही कमी पडतोय. मात्र आम्ही सुद्धा शोधण्याच्या प्रयत्नात आहोत. ती गाडी पोलिसांना अद्याप का सापडत नाहीये? पोलिसांना आरोपी सापडलेत, उशिरा सापडलेत, त्याच्या उशिरा सापडलेत, काहींचा जामीन झालेला आहे, तरी जी गुन्ह्यामध्ये गाडी वापरली ती गाडी आणि तो ड्रायव्हर अजिबात सापडलेला नाहीये. आणि पोलिसांना माझं हे आव्हान आहे की त्या गाडीमध्ये दुसरी मुलगी कोण होती तिचाही शोध घ्या. त्या मुलीसोबत काही बरं वाईट झालंय का हेही पहा. ती मुलगी आसपासची आहे का, आळंदीची आहे का, संस्थेतली आहे का, सुनीता आंधळेंची कोण नातेवाईक आहे का, नाही आहे का, कोणीतरी दुसरीच होती का, ती कशासाठी होती, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांनी करावा, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी करतोय. आणि सुनीता आंधळे आणि त्यांच्या समर्थकांना वाटत असेल जामीन झाला म्हणजे त्या निर्दोष मुक्तता अशी अजिबात नाही आहे. त्यांच्या मानेवर कायम तलवार आहे, ती कधीही कोसळू शकते. तर पत्रकारांसमोर माझं चॅलेंज आहे त्यांना, मला बोलवा, मला बोलवायचं नसेल तर नका बोलू, मात्र तुमच्या वतींचे जे कोणी पत्रकार असतील किंवा जो कोणी बाजू मांडणारे लोक असतील त्या सर्वांना येऊन तुमची बाजू मांडा. तुम्हाला माझं आवाहन आहे. त्या सगळ्या गोष्टी, तुमच्यावर जे काही आरोप लागलेले आहेत ते तथ्येत, खोटेत, हे सगळं जाहीर करा. जसं तुम्ही वचन दिलं होतं सुरुवातीला तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, वारकरी संप्रदायातला आणि आळंदीच्या परिसरातील आळंदीच्या वारकऱ्यांना तुम्ही आवाहन केलं होतं, वचन दिलं होतं की मी बाहेर आल्यानंतर लगेच लोकांना सांगेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ लागलेल्या आहेत आणि तुम्ही त्याचं उत्तर द्यावं, असं आवाहन मी मराठी महाराष्ट्र या मंचावरून करतो. दुसरी गोष्ट,
मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सुनीता आंधळे आणि त्यांचा पती असलेला अभिमन्यू आंधळे या व्यक्तीला सुनीता आंधळे यांनी राखी बांधली आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्या व्यक्तीसोबत लग्न केलं. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आणि मला जितका वारकरी संप्रदाय जितकं माहिती आहे त्यावरून सांगतो की भाऊ म्हणून त्याच्यासोबत लग्न करणारं कुठलंही उदाहरण एखाद्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या गाथेत, कुठल्या ओवीमध्ये, कुठल्या अभंगात नाही आहे असं मला तरी वाटतं. असेल तर कृपया कुणी थोर विचारवंत महाराजांनी मला सांगावं. जर असेल तर त्याची आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो. मात्र मी तरी काही ऐकलं नाही की भाऊ म्हणून त्याच्यासोबत लग्न करायचं आणि तुम्ही त्याच्यासोबत संसार थाटू शकता. अशी सगळी माहिती आहे. लय भारी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि त्या चित्रपटासाठी सुनीता आंधळे यांना मुली घेऊन येण्यासाठी बोलवण्यात आलं. तिथं सुनीता आंधळे मुली घेऊन गेल्या. रक्षाबंधनाचा काहीतरी कार्यक्रम झाला आणि तिथं सुनीता आंधळे यांनी अभिमन्यू आंधळेला राखी बांधली असल्याचं एका मुलीनं मला वारकरी शिक्षण संस्थेमधल्या आणि त्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेमधल्या मुलीनं मला सांगितलं की सुनीता आंधळे यांनी राखी बांधली आणि त्याच्या 8 दिवसानंतर याच अभिमन्यू आंधळेसोबत लग्न केलं. हे अत्यंत चुकीचं आहे. भाऊ भाऊ म्हणायचं आणि जायचं. हा सगळा प्रकार नेमका काय आहे याचं उत्तर सुनीता आंधळेंनी द्यावं असं माझं मराठी महाराष्ट्र मंचावरून आवाहन आहे. हे अत्यंत निंदनीय आहे वारकरी संप्रदायासाठी आणि वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. माफ करा. या सगळ्या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील आळंदीमध्ये तर अशा प्रकारचे काँग्रेसची झाडं ही उखडून टाकणं गरजेचं आहे. मुळासकट उखडून टाकणं गरजेचं आहे. बीमोड करणं गरजेचं आहे. आणि तो बीडमोड जर करायचा असेल तर वारकरी संप्रदायातल्या स्थानिकच्या लोकांनी ज्या वारकरी शिक्षण संस्था तिथं सुरुवातीपासून उभा आहेत, ज्या पवित्र आहेत, काही पवित्र आहेत अजूनही आणि काही आहेत त्यांनी बाजार मांडलेला आहे, ज्या सुनीता आंधळेसारख्या संस्था आहेत ते पुढे येत नाही आहेत. ते सुनीता आंधळेंना अंतर्गत सपोर्ट करतात. जे कोणी महाराज आहेत ज्यांच्या वतीने त्यांना सपोर्ट केला जातोय आणि जे आजपर्यंत याच्या अगोदर सुनीता आंधळेंसोबत राहिलेत आणि आता मस्त संसार थाटून कुठेतरी मठावर गडावर राहिलेत, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते महाराज कोण आहेत हे सुद्धा पाहायला मिळतील. त्यांची नावं काय आहेत हे सुद्धा जाहीर केले जातील. आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे. कुणी वारकरी संप्रदायाला आणि वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या मानणाऱ्या लोकांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे. पुढच्या भागामध्ये तुम्हाला रवी खेडकर नावाचा मुलगा ज्याचा करंट लागून मृत्यू झाला, मग करंट लागला का लावला, तो कुणामुळे वारला, तिथला सरपंच होता, त्यांनी आत्महत्या केली, कोणीतरी बुधवंत नावाचा, कोणीतरी दुसरा एक कार्यकर्ता आहे त्याचाही मृत्यू झालेला आहे, त्याच्याशी या संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोघी बहिणी आहेत, त्यांच्याशी काही संबंधित गोष्टी आहेत का, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी परखडपणे जाहीरपणे याच मंचावर सांगितल्या जाणार आहेत. कोणाला काही माहिती असेल तर आणखी एकदा आवाहन करतो, स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथून आम्हाला माहिती पुरवा. जशी माहिती मला आता अनेक प्रकारच्या मुली तिथून फोन करून स्पष्ट माहिती सांगतायत. फक्त पुढे येण्यास मनाई करतायत, मात्र वेळ प्रसंगी त्या पुढे सुद्धा येऊ शकतात. जर न्यायालयात हजर राहायची वेळ आली तर सगळ्या गोष्टी घेऊन त्या पुढे येऊ शकतात, इतकं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुम्हालाही काही माहिती असेल या संस्थेबद्दल तर मराठी महाराष्ट्राच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असलेल्या नंबरवर मला संपर्क साधा आणि चॅनलवर याच प्रकारची किंवा मग इतर कुठल्या गोष्टी ज्या काही काळ्या बाजार चालत आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे बातमी अपलोड झाल्या फ्लॅश झाल्या दुसऱ्या सेकंदाला तुमच्या मोबाईलवर असेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. पुढे भेटूयात पुढच्या रिपोर्टमध्ये. खूप खूप धन्यवाद.